जंगलात सगळे मिळून जरी वाघाच्या विरोधात केले ना तरी दहशत मात्र वाघाची नसते. मग चल चल घेतला या चल गावात नाही कोरेगाव शहरामध्ये शुभारंभ आहे मंत्री शंभूराज देसाई भाऊ जावा ना पुढं समोर बघा समोर बसत नाही व्यवस्थित गावात नाही या ठिकाणी उपस्थित असलेले सातारा जिल्हा शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय चंद्रकांत जाधव अप्पा यांचे स्वागत या ठिकाणी संपन्न होते. मी राजाभाऊ वर्गाने नगरसेवक मुन्नाबाई काजी आपणास विनंती आपण पालकमंत्री महोदयांनी प्रास्ताविक राजाभाऊंना करायला सांगितलंय, पण सगळ्यांना माहिती आहे की राजाभाऊ बोलत नाही तर ते काम करून दाखवतात. साहेब पार्टी ही राजाभाऊंची असेल, या पार्टीत कोणीच बोलत नाही, काम मात्र चोख केलं जातं अशी ही पार्टी आहे. आणि निश्चितपणाने या पुढील काळात राजाभाऊ या नगरीचे नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी इतकं दिमागदार काम केलं की आज सुद्धा घरोघरी राजाभाऊंना अध्यक्ष म्हणूनच ओळखलं जातं. कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विशेष सहभाग नोंदवून राजाभाऊंनी स्वतः झाडू हातात घेऊन काम केलं होतं आणि त्याचं फलित केंद्राचा सर्वोच्च पुरस्कार या नगरीला मिळाला आणि त्याचं संपूर्ण श्रेय राजाभाऊला जातं. या नगरीमध्ये संपूर्ण गावामध्ये 17च्या 17 वार्डात ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाची कामं, बाहेर गटरची कामं राजाभाऊंच्या माध्यमातून झाली. कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे काम केलं, सुरुवातीला त्यांनी शिवसेनेबरोबर काम करायचा निर्णय घेतल्यानंतर राजाभाऊ त्यावेळेला राष्ट्रवादीत होते आणि अवघे 4 नगरसेवक म्हणजे 5 जणांनी सुरुवात केली. आणि साहेब सांगायला अभिमान वाटेल, 22 बूथ कोरेगावमध्ये नगरपंचायतीला होते. 22च्या 22 बूथ शिवसेनेला प्लस करण्याचं काम राजाभाऊने केलं. आणि एका इलेक्शनला नाही साहेब, आतापर्यंत झालेल्या सगळ्या इलेक्शनला राजाभाऊंच्या माध्यमातून हे शहर कायम शिवसेनेच्या आणि महायुतीच्या पाठीशी राहिलं. महायुतीच्या बरोबर काम करत असताना या नगरीमध्ये बरी अशी विकास कामं केली.
आणि निश्चितपणानं लोकांमध्ये उतरून आणि लोकांमध्ये मिसळून काम करणारं हे नेतृत्व राजाभाऊंचं आहे आणि त्यांना निश्चितपणाने पालकमंत्री म्हणून तुमची ताकद आणि आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रचंड पाठबळ या व्यक्तिमत्वाला मिळणार आहे आणि त्याचमुळं ही समोर बसलेल्या सामान्य जनतेची जी इथून पुढची जी काही कामं आहेत ती कामं या जनसंपर्क कार्यालयामध्ये बसून उद्यापासून आजपासूनच सुरू होतील आणि निश्चितपणानं तुमचं पाठबळ राजाभाऊंच्या पाठीशी कायम राहावं अशी मी त्यांच्या वतीनं आणि समोर बसलेल्या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं आपणास विनंती करतो आणि यानंतर साहेब 1-2च सत्कार आहेत वाढदिवस आहेत सन्मान्य संभाजीराव पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. वाढदिवस अनिल शिर्के तडवळे शेतकरी संघटनेचे नेते अनिल शिर्के आणि विष्णू शिंदे आसगाव या दोघांचा वाढदिवस आहे. विष्णू शिंदे आसगाव आणि अनिल शिर्के तडवळे युवा नेते गणेशजी बर्गे यांच्या हस्ते संभाजीरावांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. निवृत्त नगरपंचायतीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीनं पालकमंत्री महोदयांचा सन्मान होतोय. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीनं कोरेगाव नगरपंचायतीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान साहेबांचा होतोय. वाढदिवस अनिल शिर्के यांचा आहे. अनिल शिर्के यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतरचा सन्मान विष्णू शिंदे आसगाव यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे. यानंतर मी साहेबांनी विनंती करतो आपण आम्हा सगळ्यांना संबोधित करावं. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी स्वागत करावं. शिवसेना कोरेगाव या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय शरदजी कणसे, या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ बर्गे, त्यांचे सगळे उपस्थित सर्व सहकारी, जिल्हा प्रमुख श्री चंद्रकांत जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख श्री संभाजीराव पाटील, कोरेगाव नगरीतील उपस्थित सर्व बांधव भगिनी, विभागातून ग्रामीण भागातून सुद्धा आलेले सर्व कार्यकर्ते, सन्माननीय बंधू आणि भगिनी, भाऊंचा खूप आग्रह होता मी उद्याच खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी यावं, पण मी त्यांना विनंती केली की मी आजपासून मतदारसंघामध्ये 3 दिवस सलग कार्यक्रम, लग्न समारंभ भागामध्ये खूप आहेत आणि त्यामुळं मला थोडंसं उद्या अवघड होतं येणं. तर ते म्हटले ठीक आहे आम्ही छोटासा कार्यक्रम आज ठेवतो आणि मागासपासून गेली 2 तास मी कोरेगाव नगरीमध्ये आहे. इथलं जे वातावरण पाहिलं, लोकांच्या मधला उत्साह पाहिला तर नक्कीच सामान्य शिवसैनिक हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांनी जो विचार आपल्याला सर्वसामान्य माणसाला आडीनडीला मदत करण्याचा विचार दिलेला आहे, त्या विचाराच्या मुळाशी आजही ठाम आहे. प्रास्ताविक आता तुमचे कार्यकर्ते करत होते, त्यांनी सांगितलं राजाभाऊंनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि म्हटले त्यांना आता शिंदे साहेबांची पालकमंत्र्यांची ताकद मिळणार आहे नाही, शिंदे साहेबांची पालकमंत्र्यांची ताकद राजाभाऊला मिळालेली आहे. राजाभाऊच्या पाठीमागे साहेबांच्या आदेशानं पालकमंत्री तर उभा आहेच, पण शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा पूर्ण ताकदीनं
राजाभाऊच्या पाठीमागे या ठिकाणी ठामपणे सगळ्या कामामध्ये, सगळ्या काळामध्ये, त्यांच्या चढत्या पडत्या अडचणीच्या चांगल्या सगळ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहतो. याचं कारण मुळात शिवसेना ही सामान्य माणसासाठी झटणारी, वेळ प्रसंगी सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरणारी. आणि मगाशी गाडीतनं येताना आम्ही त्या रस्त्यानं आलो, कणशे साहेब आणि भाऊ मला सांगत होते ह्याच रस्त्याच्या कामासाठी काल आंदोलन केलं. ही शिवसेनेमध्ये सांगून कुणी ऐकत नसेल तर जनमताचा रेटा काय आहे, त्या जनमताचा रेटा हा शेवटी आपल्याला समोर समाजाच्या समोर रस्त्यावरती उतरून या ठिकाणी दाखवावा लागतो. नाही तर मी नगराध्यक्ष, प्रथम नगराध्यक्ष आहे, मग मी कसा रस्त्यावरती उतरू, अशी भूमिका बिलकुल घेऊन या ठिकाणी आपल्याला चालणार नाही. लोकांच्या प्रश्नासाठी, ज्या कामासाठी आपल्याला सामान्य लोकांना त्याची गरज आहे, त्या कामासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावं लागलं तरी या ठिकाणी तुम्ही उतरलं पाहिजे. मला राजाभाऊ तुम्ही सांगा कुठले तुमचे रस्त्याचे प्रश्न आहेत. मला तुम्ही सांगितलं काही डीपी बसवण्याचे काही विषय ग्रामीण भागामधले आहेत. परवा तुम्ही सहज मला एक निरोप दिला कुठला, मला मी होतो बघा दौऱ्यामध्ये, आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तात्काळ खाली आदेश दिले, ते काम देखील तुमचं एका फोनवरनं मार्गी लागलं. ही पालकमंत्र्याचे काम करायची पद्धत आहे. तुम्ही असं बिलकुल वाटून घेऊ नका तुमच्या मागं कोण आहे. तुमच्या मागं राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जिल्ह्यात जेवढं आहे तेवढं माझ्याकडे आहे, मी त्याच्यासाठी तुमच्या पाठीशी आहे. आणि जे वरचे राज्य सरकारकडचे राज्यातले विषय असतील त्याच्यासाठी आपण मिळून मग माननीय शिंदे साहेबांकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करू. पण भाऊ मला या एवढ्या कार्यक्रमामध्ये कणशे साहेब थोडंसं पक्ष सक्रिय करावं लागणार आहे आपल्याला. ग्रामीण भागातली कार्यकारिणी, कोरेगाव शहर मधली कार्यकारिणी, वॉर्डातली वार्ड रचना, आपल्या पक्षाची कार्यकारिणी, ही आपल्याला ऍक्टिव्ह सक्रिय काम करणाऱ्या लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन लोकांनी पक्ष घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे. आज काय होतं, एक सामान्य शिवसैनिक हा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने शिवसेनेमध्ये या ठिकाणी घडलं. ही शिवसैनिकांची ताकद आहे, ही शिवसेना पक्षाची ताकद आहे. आणि भविष्यात जी आपल्याला कामं या ग्रामीण भागामध्ये कोरेगाव तालुक्याच्या करायची आहेत, कोरेगाव नगरीमध्ये करायची आहेत, जरूर या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून निवेदनं तुमची जरूर माझ्याकडं, माझ्या जिल्हा पालकमंत्री कार्यालयामध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्ही द्या. मी असं म्हणणार नाही की आज 10 कामं सांगितली, 10च्या 10 कामं आजच एका दिवसात झाली. पण जेवढी जास्तीत जास्त कामं, शेवटी एखादं दुसरं काम 261 पाटण विधानसभा मतदारसंघातलं कमी झालं तरी पालकमंत्र्याला चालेल, पण तुमच्याकडच्या लोकांची कामं जास्त निश्चितपणे मी करेन. एवढं लक्ष हे निश्चितपणे माझं आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या वरती, सामान्य जो कार्यकर्ता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, एकनाथजी शिंदे साहेबांच्या, तो कार्यकर्ता हा आमचं प्रेरणास्थान आहे. त्या कार्यकर्त्याच्या कामातनं आम्हाला ऊर्जा मिळते, त्या कार्यकर्त्याच्या एकजुटीतनं आम्हाला शक्ती मिळते. मग त्याला बळ दिलं पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे. अडचणीच्या काळात त्याच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे. नाही तर आम्ही मंत्री आहे, आम्ही आमदार आहे, 4-2 10-20 पोलीस गाड्या पुढे माग आहेत, त्या काही नुसत्या आमच्या रुबाबासाठी नाहीत, त्या सामान्य शिवसैनिकाला ताकद देण्यासाठी आणि शिवसैनिकाला अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी ही पदं ही शिवसेनेमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेलं आहे. त्यामुळे बिलकुल कुणीही मनामध्ये कसली शंका घेऊ नका. आणि मला थोडं कानावर आलं, साहेबांचा कार्यक्रम झाला, सातारला प्रवेश झाले, काही लोकांना कोणतं काहीतरी बोलायचा प्रयत्न करते. ठीक आहे, आता मी ऐकून सुरुवातीला घेतलेलं आहे, पण आदरणीय शिंदे साहेबांचं एक वाक्य, तुम्ही जर सातारला आला असाल ह्यातली काही मंडळी, तर गांधी मैदानावरच्या सभेमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की मी माझ्या पक्षाचं काम करतोय, माझा पक्ष वाढवायचं काम करतोय. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांची विचार घेऊन पुढे जायचा प्रयत्न करतोय. मी कोणाला डिवचायला गेलेलो नाही, पण हे माझ्या पक्षाचं काम करताना
मला डिवचायचा जर कोणी प्रयत्न केला तर हा एकनाथ शिंदे गप्प बसणार नाही, हे सातारच्या सभेमध्ये शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचाच कार्यकर्ता मी आहे. तुम्ही बिलकुल कोणी मनामध्ये शंका घेऊ नका, बिलकुल कुणी असं वाटू नका की आपल्या पाठीशी कोण आहे. मध्यरात्री राजाभाऊच्या माध्यमातून एक निरोप साधा मला पाठवा, हा शंभूराज देसाई पूर्ण ताकदीने या शिवसैनिकाच्या पाठीमागे उभा राहिलेला तुम्हाला दिसल, एवढा विश्वास व्यक्त करतो. पुढच्या कार्यक्रमाला वेळेत जायचं असल्यामुळे जास्त मोठं भाषण करत नाही. भाऊ शौरीने एखादा मोठा तालुक्याचा मेळावा आपल्याला कोरेगावमध्ये घ्यायचा आहे. कंचे साहेबांची आणि माझी शिंदे साहेबांची सभा झाल्यानंतर चर्चा झालेली आहे. हा शहरापुरता कार्यक्रम झाला. ग्रामीण भागातले सगळे जुने नवे सगळे पदाधिकारी एकत्र करून पक्षाची बांधणी कशी करायची, पक्षाची वाटचाल काय ठेवायची, भविष्यातलं धोरण आपलं कसं असणार आहे कामकाजाचं, या सगळ्या बाबतीतला शिवसेनेचा कोरेगाव विधानसभाचा एक मोठा मेळावा नंतर लवकरच आपण कोरेगावमध्ये घेऊ, त्यावेळी विस्तृतपणानं बोलेल. पण आज एवढा विश्वास देतो तुम्हाला, जिल्ह्याचा पालकमंत्री आणि शिवसेनेचा उपनेता म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी हा शंभूराज देसाई पूर्ण ताकदीने उभा आहे, एवढा विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज काय सांगाल, कोरेगावमध्ये शाखांचं उद्घाटन झालं, मोठा दौरा झाला कोरेगावचा, एकूण काय परिस्थिती होती? छोटा दौरा झाला, मोठा व्हायचा आहे अजून. तुम्ही आता ऐकलं असेल, शिवसेना कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आम्ही लवकरच कोरेगावमध्ये घेणार आहे. आज शहराचा दौरा झाला. आमचे सहकारी प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेंनी उद्या खेळ पैठणीचा हा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला त्याच कार्यक्रमासाठी त्यांनी निमंत्रित केलं होतं, पण उद्या आणि परवा मतदारसंघात खूप कार्यक्रम लग्न समारंभ असल्यामुळं मग आज त्यांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, शाखांचे उद्घाटन अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला. तुम्ही पाहिलं असेल, काल नियोजन झालं आणि आज किती उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव नगरीमध्ये लोकांनी शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेला आहे. राजाभाऊंनी जो निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करायचा घेतला, लोकांना तो रुचलेला आहे. लोकांनी त्याचं भरभरून स्वागत केलेलं आहे. आणि आम्ही दोघांनी, आदरणीय शिंदे साहेबांनी मी, भावना आश्वासित केलेलं आहे की पूर्ण ताकदीनं पक्षाची ताकद, पक्षाची संघटना तुमच्या पाठीशी उभे राहील. आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज शिवसेना वाढवण्याचं काम राजाभाऊ कोरेगावमध्ये करतायत. मी सुद्धा पालकमंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे पूर्ण ताकदीनं उभा आहे. साहेब, विद्यमान आमदार या कार्यक्रमाला जाऊ द्यावं, चांगले कार्यक्रम चालले तर काय. बरं, बोला, विचारा. आमदार जे आहेत ते अनुपस्थित आहेत. आमदारांची अनुपस्थिती जाणवते. बघा, पक्षाचा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला मागं सुद्धा म्हणलं, पक्षाच्या कार्यक्रमाला निमंत्रण लागत नाही. शिवसेनेचं शाखा उद्घाटन आहे, संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे. जिथं शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह असतं तिथं कुठल्याही नेत्याला, उपनेत्याला, संपर्क प्रमुखाला, जिल्हा प्रमुखाला, आमदार, खासदार, मंत्र्याला पक्षात निमंत्रणाची पद्धत आमच्यात नाही. शिवसेनेमध्ये एकदा पक्षाचा कार्यक्रम आहे म्हटलं की न बोलवता सर्व शिवसैनिकांनी हजर राहिलं पाहिजे. ही वंदनीय हिंदुराजे सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असल्यापासूनची पद्धत आहे. त्यामुळं याच्यात काय त्यांना बोलवलं नाही बोलवलं हा विषय महत्त्वाचा नाही. हा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळेजणच पक्षवाढीचं काम करतो. ओके, थँक्यू. बरोबर.
कोरेगाव नगरीच्या तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान संपन्न झाले आहे. या